नवाब मलिकांना तातडीने दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिलाय। नवाब मलिकांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात जावं असं हायकोर्टाने म्हटलंय। तर नवाब मलिकांनी सुप्रीम कोर्टात जावं। 15 जानेवारीपर्यंत मलिकांची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे। मलिकांना तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिलाय। जामिनाच्या मुदतवाढीसाठी सर्वोच्च न्यायालयात जावं असं हायकोर्टाने म्हटलंय। हायकोर्टाकडून चेंडू सर्वोच्च न्यायालयाकडे टोलावला गेलाय। या संबंधित अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, काय अधिक अपडेट्स आहेत? राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना ईडी कडून अटक करण्यात आलेली होती। कुर्ल्यामधील जमीन प्रकरणामध्ये त्यांनाही अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांना 3 महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आलेला होता। किडनी विकार असल्यामुळे मला उपचारासाठी जामीन मिळावा असा अर्ज त्यांनी केला होता, जो त्यांना देण्यात आलेला होता आणि त्याची मुदत ही 11 जानेवारीला संपत आहे। अशातच पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आलेला होता आणि हा जो जामीन आहे तो वाढवून मिळावा अशी याचिका त्या आज सुनावणीला आलेली होती। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना या संदर्भात कुठलाही दिलासा दिलेला नाहीये। जर त्यांना या संदर्भात जामीन वाढवून हवा असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं असं त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांची जी याचिकेवरची सुनावणी आहे ती 15 तारखेपर्यंत तहकूब केलेली आहे। याचाच अर्थ असा की नवाब मलिकांना कुठलाही दिलासा मिळालेला नाहीये। हायकोर्टाची याचिका होती त्यावर जामीन अर्ज जो करण्यात आला होता तो फेटाळण्यात आलेला आहे आणि जर आता तुम्हाला आणखीन जामिनाची मुदत वाढवून हवी असेल तर सुप्रीम कोर्टात जा असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। अगदी महेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर नवाब मलिकांना तातडीने दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिलाय। नवाब मलिकांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात जावं असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय।